तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत स्वर्गीय दादा कोंडके एम्फीथिएटर येथे उदंड प्रतिसादात पार पडली पथनाट्य स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा। रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पथनाट्य स्पर्धांचे आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। पथनाट्य स्पर्धांमध्ये ठाणे आणि ठाणे बाहेरील तब्बल 14 ग्रुपने सहभाग दर्शवला होता। महिला सबलीकरण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, कायदा या विषयावर अत्यंत कल्पकतेने सादरीकरण करून सगळ्या पथनाट्यांमधून समाज प्रबोधनाचे धडे गिरवले गेले। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये समाजातील सर्व स्तरातील गटांनी भाग घेतला होता। डॉक्टर, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तृतीयपंथी, मदतनीस असा सर्व स्तरांचा आणि 18 वर्षावरील सर्व वयोगटांचा समावेश या स्पर्धेत होता। उत्स्फूर्त प्रतिसादात माननीय संपदा वागळे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले। माननीय आशाताई कुलकर्णी, माननीय अरुंधती भालेराव आणि माननीय पुष्पा लेले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या। पथनाट्य स्पर्धेचे निरीक्षक माननीय मेधाताई सोमण, माननीय हर्षदा बोरकर, माननीय पल्लवी केळकर यांच्या उपस्थितीत स्पर्धकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली। तसेच घोषवाक्य स्पर्धेच्या परीक्षक माननीय विजया पंडितराव, माननीय पद्मा हुशिंग, माननीय वृंदा टिळक यांच्या उपस्थितीने एक बहार आणली। राज्ञीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर तेजस्विनी महिला संमेलनाच्या संयोजक यांनी डॉक्टर अश्विनी बापट यांनी 28 जानेवारी 2024 रोजी काशीनाथ घाणेकर येथे होणाऱ्या महिला संमेलनाचे स्वरूप सांगून स्पर्धेबद्दलचे मनोगत व्यक्त केले। तसेच तेजस्विनी महिला संमेलनाच्या समन्वयक डॉक्टर अंजली गांगल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटप्रमुखांनी आणि व्यास क्रिएशन प्रस्तुत राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनचा समन्वयक गायत्री डोंगरे व सर्व टीमने संपूर्ण स्पर्धेचे आणि बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे नेटके आयोजन आणि नियोजन केले होते। संपूर्ण स्पर्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेल्यामुळे स्पर्धकांचे तिथून पाय निघत नव्हते। ठाणे शहरात अशा स्पर्धा कायम होत राहतील याचे वचन घेऊन या कार्यक्रमाचा समारोप राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे पूर्व या संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्रतिभा नातू यांच्या मनोगताने करण्यात आला। परीक्षाच आहे आज इथे दुपारनंतर बक्षीस वितरण समारंभ ही उत्तमरित्या पार पाडलेला आहे। सगळ्यांना सन्मानपत्र, पुस्तक भेट, सहभाग प्रमाणपत्र देऊन बक्षीस समारंभ उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे। महिला सबलीकरण ह्या विषयावर किती उत्तम पथनाट्य सादरीकरण होऊ शकतं आणि समाज प्रबोधन पथनाट्याद्वारे किती उत्कृष्टरित्या आपण पोहोचवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आज खरं तर ह्या पथनाट्य स्पर्धेद्वारे आम्हाला देता आलंय। त्यामुळे अशाच स्पर्धा आपण महिलांसाठी कायम आयोजित करत राहूया असं आयोजक म्हणून आम्हाला खरं तर खूप उत्साह वाटतो या सगळ्या बाबतीत। धन्यवाद। खरं तर महिला सबलीकरण हा विषय महिलांपर्यंत पोहोचावा आणि तो कोणत्या ह्याच्यातनं आपल्याला मांडता येऊ शकतो त्याच्यासाठी खूप आपण मोठे नाटक बसवणं किंवा फक्त पिक्चरद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमांमधनंच होत होतं असं नाही। पथनाट्य हे अगदी साधं सोपं तुमच्या रोजच्या जीवनातलं माध्यम आहे आणि पथनाट्य हे जिथे आता मीडिया हे एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं होत आहे त्याच्यातनं पथनाट्य ही कला लोप पावत चालली आहे असं कुठेतरी वाटत असताना आज आपण त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यानंतर आज आपल्याला कळलंय की खरंच ही कला अजूनही तेवढीच जिवंत आहे।